लागली. हा खूप भूक लागली पिल्लूला. 3 वेळा सुसू केली, 1 वेळा सुसू केली. काम नाही झालं आमचं कारण की कळंबोलीला जावं लागायचं. तो चालला होता घरी आम्ही. ढीग लावून ठेवलेत, सगळे पडतीलच. तुम्ही सो हे गाईज सर्वांना गुड मॉर्निंग. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा रोहली या ब्लॉग्सवर. ब्लॉग तर चालू केला पण काय बोलायला समजत नाही. सकाळ गेलो गाडी आणायला. काल रात्री पार्टीला गेलो आणि माझी गाडीच बंद पडली रात्री. मग धक्का मारत मारत नेले गॅरेजला. तर तो म्हणतोय का सकाळी गाडी होईल. सकाळी झाली ना, गेलो आणायला. आता गाडी आणली घरी. सो काल रात्री जाम दमलो धक्का मारून मारून. थोडा आस्ती बोलायला लागलो. बाय झोपले आमची, आता उठायची परत. सो ब्लॉग तर चालू केला आहे. आता बघू पुढं काय काय होईल. आणि कालचा ब्लॉग पण अपलोड केला आहे सकाळी. आपला 11 वाजता रोज ब्लॉग घेता ना आता डेली. आता बघू अकाउंट कधी ओपन करायचे. बँकेत जायचं पण आहे आम्हाला. परत ग्रामपंचायतमध्ये पण जायचे. बाबूची नोंदणी करायची. सो बरीच कामं आहेत. मला पण जायचे RTO ऑफिसला. अशी खूप सारी कामं आहेत. आता बघू पुढं काय काय होतंय. तोपर्यंत मी कंटिन्यू आपल्या सोबत. आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर नक्की चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता आम्ही चाललो गावातल्या ग्रामपंचायतमध्ये. बाबूचा नोंदणी करायची आहे. बेबीचं बाबू प्रिन्सेसचं. सो जाऊन येतो आम्ही पटकन. ते झोपले तोपर्यंत लगेच जाऊन येऊ आम्ही 10 मिनिटात ना. बघू आता ओपन आहे का नाही ग्रामपंचायत. आता नाही तर बंदच असतंय. म्हणजे ओपन होतं ते 11 पर्यंत. आता 11 वाजलं. तर जाऊन काम नाही झालं आमचं कारण की कळंबोलीला जावं लागायचं. चलो घर पीर घे, पकड मोबाईल. मेशोवाल्याला कॉल करतो ती. नाही ना लाग. तो चालला होता घरी आम्ही. काय बंद झालं. सो घरी आलो. काम नाही झालं आमचा. ऍक्च्युअली तो काम आमचं होईल कळंबोलीच्या महानगरपालिकेतच होईल. आणि झोपत तिथं कळंबोली झालाय. माझं पिल्लू आता पिल्लूची मालिश होणार आहे. मग ते आंघोळ करणार आहे. लगेच लागली तिला भूक लागली खूप. सो 1-1.5 महिन्यानं होतं आपला दाखला वगैरे ना. 1-1.5 महिन्यानंच जाईल मी. आता हिची मालिश करायची. खूप लागली भूक, खूपच लागली. हो खूपच लागली, खूपच लागली भूक, खूपच लागली. हा खूप भूक लागली पिल्लूला. थोडंसं कंटाळा कर तू आता. भूक लागली आता. 3 वेळा सुसू केली, 1 वेळा सुसू केली. फ्राय अंडा कोणला बोंबील फ्राय एवढं मला. हो बसलं जेवायला. माझे बोंबील फ्राय. बाय झोपले बाहेर पाळण्यात. सो आम्ही पटकन जेवून घेतो. सर्वांना गुड इव्हिनिंग. संध्याकाळ झालेली आहे आणि मी बनवला आता चहा. बऱ्याच दिवसानंतर चहा बनवलाय. बघू कसं लागतं आज, कारण खूप दिवसानंतर बनवला. वाजले 4. यांनी केले चहा. बाबू झोपले रे. विटा मारी खाऊन. सो चहा प्यायला बसलो आम्ही. सो काही चहा वगैरे पिऊन झाला आमचा. हॅलो बोलताना तर बाबू उठता आमची लगेच.
म्हणजे डाचाकते ती. सो चहा पिऊन झाल्यावर आता रिया बनवणार आहे शिरा. थोडंसंच बनवणार आहे. पुढचा ब्लॉग ती कंटिन्यू करणार आहे. तिला शिरा आवडतं, मला बिलकुल ना आवडत. मला आवडतं होतं प्रसाद, एवढंच प्रसादाला भेटतो ना तेवढंच. आपल्याला आवडतं ना शेवया, ती बडा चांगली म्हणून आलू बोलताय. सो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. तर हिला बनवायची शिरा, पण बापू काही शिरा विरा बनवून देत नाही, झोपतच नाही. तेच नको दाखवूस, झोपतच नाही. आता झोपलेली परत उठली टाइम हो ना. तर मी सांगू नाही शकत, मी तर बनवू शकते की नाही. नाही केस बघा माझे नीट झोपशील ना तू, मग ती बघ हा बोलतोय. हो हो टाइम उठली टाइम हो. बाबा काल रात्री 4 वाजता असं करायला लागलं मला. सो हे गाईज, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर शिरा तर झालंच नाही, बायने करून दिला. ती जागेच होती, तिला मी आत्ताच झोपवली आहे. ते बसलेत बाहेर, तिला पाळण्यात ठेवली आहे मी आता पटकन बेडरूम आवरून घेते. हे जे बायचे एवढे जे कपडे आहेत, बॉक्स लावलेत, ह्याच्यामुळे बाकीचे जे आमचे कपडे आहेत ते ठेवायला खूप अडचण होते. सो आता मी डिसाईड केलं, सगळे बॉक्सेस काढते बायचे कपडे. थोडेफार जे असे म्हणजे घालणारे जे आहेत डेली यूजसाठी ते काढून घेते साईडला, आणि बाकी सगळे जे आहेत या ह्याच्यावर टाकून देते. सो कंटिन्यू राहा माझ्यासोबत. मी बघते तोपर्यंत बाय जागली आहे का. तसे आवाज तर येत नाही आहे, ते आहेत सोबतच त्यांच्या. तर हे एक आलेलं न्यू आमच्या सरुताईने आणलेलं, म्हणजे जस्ट गादी आहे, नेटवाली गादी जी असते खाली, अजून यूज नाही केली आहे कारण की एक आहे ऑलरेडी तिकडे. सो हिला नंतर काढू. तर पटकन काढून घेते कपाटात. नाही इथे वरती बिरती कशा ठेवलं आहे, इथे साईडला पण ठेवलं आहे मी सगळीकडे. सो बघू शकता पूर्ण ढीक झाले जमा. सो एवढेच सारे गिफ्ट्स आलेले आमच्या पिलूला. तर पटकन मी लावून घेते सगळे. हे सगळे सुट्टे ड्रेस वेगळे हे ठेवते कपाटातच. हे सगळे बॉक्सेसवाले जे आहेत ते मी ते वरती टाकून घेते पटकन. तर काही म्हणजे आहेत जे मला काढायचे आहेत तिला घालायला. बघू मी हा ओपन करेल नंतर. मग दाखवेल तुम्हाला बऱ्यापैकी वाटतं, मला मस्त वाटतं. पण आम्ही नेक्स्ट कधीतरी ओपन करेल. फ्रॉक आहे, हो ढीग लावून ठेवलेत, सगळे पडतीलच. आता मी पटकन जाते वरती ठेवायला. बघू शकता मी सगळे ते लावून घेतले, अजून एवढे आहेत. तर हे मी घेते लावून पटकन. आता फायनली माझं सगळं ठेवून झालंय. आता मी जरा बसली, खूप थकली, मी दमली जरा सगळं ठेवून घेऊन. तर आता मला हे थोडं क्यूट वाटलं तिला, म्हणजे असंच घालायला बिलायला. यात कसं म्हणजे हँडग्लोव्स वगैरे सगळं आहे. सो मी याला ओपन करते. हे मी 3च काढलेत ओपन करायला तिला घालायला. मी हे 2 ओपन केले. आता ह्यांना बसवले ओपन करायला. आमची बाय उठली आहे हो. सो तिला मी आता करतील ओपन. याला किती चिकन टेप हा ना, खूप सारे चिकट टेप असतात त्याला. सो गाईज, बाबूला पडलेले खूप सारे कपडे आणि गिफ्ट्स पण पडलेले. सो कपडे वगैरे वरती लावले मी, आणि आता ते 2-3 बॉक्स फोडतोय मी. आणि हिने घेतला तर बाबू उठले. तर आज काय ब्लॉगमध्ये एवढं स्पेशल नव्हतं आमच्या. जे आपलं डेली रुटीन आहे तेच दाखवतो तुम्हाला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोण नवीन असेल लाईक तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कपरं माझं पण नाही एवढं